नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता अर्जुन आणि चैतन्यला पूर्णाजीने दुसऱ्यावरती प्रेम आहे हे कसं ओळखायचं हे सांगितलेलं असतं आणि ते सांगताच आता पूर्णाजी अर्जुनला म्हणते की बरं चला निघा आता झोपायला. तर आता अर्जुन म्हणतो ठीक आहे, पण तेवढ्यात अर्जुन म्हणतो की 1 मिनटं, पण पूर्णाजी एवढ्या रात्री तू बाहेर उठून कशाला आली होतीस? तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की अरे माझी शुगर थोडीशी कमी झाली होती, तेव्हा आता शुगर लो झाल्यामुळे थोडंसं काही गोडधोड खायला भेटतं की नाही हे बघायला मी आले होते. तर लगेचच अर्जुन म्हणतो की अच्छा. तर लगेचच अर्जुन म्हणतो की थांब मी तुला गोड आणून देतो. तर आता पूर्णाजी तिथे बसलेली असती तर अर्जुन किचनमध्ये जातो आणि आता फ्रीजमधून एक केळ आणून आता तो पूर्णाजी समोर धरतो आणि म्हणतो की हे घे पूर्णाजी, यामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन सगळं काही भरपूर आहे. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की नको, आणि त्यापेक्षा हे काम कर ना अर्जुन, सायलीने बिस्किटे बनवली ना, ते बिस्किटे मला आणून दे ना. तर आता लगेचच अर्जुन प्रेमाने पूर्णाजीकडे बघतो आणि म्हणतो की फक्त एक बरं का. तर पूर्णाजी म्हणते की 3. तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो नाही, तर पूर्णाजी म्हणते मग 2. तेव्हा पुन्हा अर्जुन किचनमध्ये जाऊन सायलीने बनवलेली बिस्किटाची बरणी घेऊन येतो आणि त्यातील 2 बिस्किटे आता पूर्णाजीला काढून देतो. तर आता ते लव हार्टच्या आकाराचं बिस्किटसुद्धा अर्जुनने हातात घेतलेलं असतं आणि अर्जुन म्हणतो की अरे वा, सायली मस्त बिस्किटे बनवती. इकडे आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, पण आता तुला पूर्णाजीने जी ट्रिक दिली ना, तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की मला आता चांगलं समजलंय आणि कळलं देखील की सायलीचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. अर्जुन म्हणतो आता काही जरी झालं ना तरी सायलीच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचंच. चैतन्य म्हणतो की ती कसं रे अर्जुन? अर्जुन म्हणतो की ऐक चैतन्य, ठीक 7 वाजता तू माझ्या बरोबर रूममध्ये ये. सायलीना घेऊन तू माझ्या रूममध्ये ये आणि मला जे आवडतं ना ते सायलीला तू 15-20 वेळा सांग. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, तुझ्या आवडीची कुठली गोष्ट सांगू? तर अर्जुन म्हणतो कुठलीही सांग रे चैतन्य, पण सांग. अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य, माझ्या आवडीचा ग्रीन कलर आहे हे तू मिसेस सायलीना पटवून दे आणि सांग. जर मिसेस सायली ग्रीन कलरच्या साडी घालून आल्या ना तर लगेचच आपण समजून घेऊया की सायलीचं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे म्हणून. चैतन्य म्हणतो की डायरेक्ट प्रपोजच करून टाकायचं नाही रे अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रपोज करण्या अगोदर सायलीच्या मनाचा ठाव घेतला पाहिजे. तेव्हा मी जे सांगतो ना चैतन्य ते कर. बरोबर 7 वाजता सायलींना घेऊन ये. आणि आता सकाळी 7 वाजताच आता सायली आणि अर्जुन बेडरूममध्ये असतात. तर आता सायली आता पांघरायचे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित घड्या घालत असते. तर अर्जुन घड्याळाकडे मोबाईलकडे बघत विचार करतो की हा चैतन्य अजून कसा आला नाही, आणि चैतन्याची वाट बघत आता अर्जुन थांबलेला असतो. सायली आता कपड्यांच्या घड्या घालून कपाटातही ठेवते. तेव्हा आता अर्जुन विचार करतो की अरे यार, सायली निघून जातील पण चैतन्य का बरं नाही आला अजून? तर आता लगेचच सायली म्हणते की माझं इथलं आवरलं, आता मी जाते खाली. तर अर्जुन आता थांबा थांबा असे म्हणत सायलीला थांबवतो आणि म्हणतो की माझा मिसेस सायली तो ग्रीन कलरचा शर्ट कुठे? तेव्हा आता विचार करत सायली म्हणते की तुम्हाला कशाला हवाय तो, आणि तुम्ही फारसा तो घालत नाही ना. अर्जुन म्हणतो बरोबर आहे, कारण स्पेशल ओकेशनसाठी मी तो ठेवला आहे. अर्जुन म्हणतो की ग्रीन कलर माझा फेवरेट आहे आणि माझ्यासाठी तो खूप लकी आहे. अर्जुन म्हणतो की इवन लॉ एक्झामच्या वेळेत जाताना मी ग्रीन शर्टच घालायचो. अर्जुन म्हणतो ग्रीन पेन, ग्रीन पेपर, सगळं काही ग्रीन ग्रीनच असायचं बरं का मिसेस सायली. अर्जुन म्हणतो की शाळेमध्ये जाताना सुद्धा माझ्याकडे ग्रीन बॅग, ग्रीन टिफिन, सगळं काही ग्रीन ग्रीन होतं बरं का. की पण मी मागे एकदा तुम्हाला विचारलं होतं तेव्हा तुम्ही म्हणाला होता तुमचा कलर तर लाल आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो असं म्हणाला होतोस का मी? अर्जुन म्हणतो की नाही, आता फक्त ग्रीन कलर माझा फेवरेट आहे बरं का. आणि तेवढ्यात आता चैतन्य हा उठून म्हणतो की चला चला लवकर सायलींना सांगावंच लागेल. आणि आता तेवढ्यात चैतन्य तिथे येतो आणि अर्जुनला म्हणतो की अरे अर्जुन, तू अजून तयार झालास की नाही? पटकन तुझ्या लग्नाचे ग्रीन कपडे घालून खाली ये. तेव्हा आता सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते आणि अर्जुन सरांचा आता खरंच ग्रीन कलर फेवरेट असल्याचे सायली समोर आलेली असते. तर आता मोठे डोळे करत चैतन्य अर्जुनकडे बघतो आणि म्हणतो ग्रीन कलर तुला खूप आवडतो ना रे? तर अर्जुन आता
आता सायलीला मी समजावलं असे चैतन्याला खुणावतो. तर आता चैतन्य म्हणतो की वहिनी, लहानपणापासून मी तुम्हाला सांगतो अर्जुनचा ग्रीन कलर एवढा फेवरेट आहे ना, खूप आवडतो तो त्याला. तर आता अर्जुनने डोक्याला हात लावलेला असतो. चैतन्य म्हणतो की लहानपणी तो कपडे वगैरे सगळं काही ग्रीन कलरचेच घालायचे आणि मला वाटतं की त्याची कॉफी जर ग्रीन कलरची असती ना तर त्याने ती तशीच घेतली असती. आणि आता लगेचच अर्जुन चैतन्याला बाजूला नेतो आणि म्हणतो की चल, तुला मी कॉफी पाजायला खाली नेतो. सायली म्हणते तुमचं हे काय चाललंय? तर अर्जुन हसतच म्हणतो काही नाही, चल चैतन्य. त्याची झोप झाली नाही ना, तेव्हा त्याला कॉफी पाजतो आणि चैतन्याला घेऊन अर्जुन खाली जातो. तेव्हा आता इकडे सायली खूप खुश झालेली असते. तर आता सायली म्हणते की अर्जुन सरांनी आता ग्रीन कलर त्यांचा फेवरेट आहे तर ग्रीन कपडे घालणार आहेत ते. तेव्हा मी सुद्धा हिरवी साडी नेसू का? मला असं मॅचिंग करायचंय. आणि आता लगेच सायली हसतच विचार करते मी सुद्धा ग्रीन साडी घालते आणि पटकन आता सायली तिच्या कपाटातील तिची ग्रीन साडी बाहेर काढते आणि अंगावरती टाकून आरशात बघते. तर आता सायली खूप खुश झालेली असते. इकडे आता अर्जुन चैतन्याला स्टडी रूममध्ये घेऊन येतो आणि आता चैतन्याला मारू लागतो आणि म्हणतो काल काय सांगितलं होतं तुला? चैतन्य म्हणतो की अरे तू सांगितलं होतं ना, त्यासाठीच मी बरोबर आलो होतो. तर लगेचच अर्जुन म्हणतो की पण किती वाजता आला? तर आता लगेच चैतन्य म्हणतो की सॉरी रे अर्जुन, थोडा उशीर झाला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की थोडा उशीर? अरे चक्क तू 10 मिनटं लेट आलास. अर्जुन म्हणतो की लेट येऊन सुद्धा तू माती खाल्लीस, असा कसा वागू शकतोस चैतन्य? असे म्हणत आता अर्जुन चैतन्याला मारू लागतो. अर्जुन म्हणतो की ओव्हर बडबड करत होतास तू, काय बडबडत होतास, तुला तरी कळत होतं का? तर आता असे म्हणत अर्जुन चैतन्याला चांगलाच बदडू लागतो. तर आता चैतन्य म्हणतो की अरे ऐक ना अर्जुन, आता मिसेस सायली तुझ्यासाठी ग्रीन साडी नेसून येणार म्हणजे येणार. तर अर्जुन खुश होऊन हसू लागतो आणि म्हणतो खरंच माझ्यासाठी मिसेस सायली ग्रीन साडी घालणार? तर आता चैतन्य म्हणतो की हो, पण ते बघायला हवं ना, तू जर मला इथे असाच मारत राहिला तर कसं कळणार आपल्याला? आणि आता लगेचच ते ऐकताच अर्जुन खुश होतो आणि म्हणतो की मिसेस सायली सर खरंच ग्रीन साडी घालून आल्या ना, तुला अर्जुन म्हणतो की मी तुला पार्टी देईल रे, चल चल. असे म्हणत अर्जुन चैतन्याला घेऊन जातो. इकडे आता प्रतिमा ही सोफ्यावर बसलेली असते. नागराज, प्रिया उभे असतात, सुमनही उभे असते आणि रविराज झेरझऱ्या मारत आता स्केचर येण्याची वाट बघत असतात. तर आता बराच वेळ झाल्यानंतर नागराज म्हणतो की स्केचर काही आला नाही अजून, वाटतं बराच उशीर झालाय, मला वाटतं की आता तो काही येत नाही. तेव्हा आता सुमन म्हणते की अहो तुम्ही असं का बोलता, तो नक्की येईल आणि वहिनींच्या वर्णनाप्रमाणे ना तो चित्र देखील काढेल. सुमन म्हणते की आणि तो नराधम नक्की पकडला जाईल, वहिनींवर हल्ला करण्याची त्याची हिंमतच कशी झाली? सुमन म्हणते की जेलमध्ये तो सडेल आणि त्याचे जे साथीदार असतील ना ते सुद्धा नरकात जातील. ते ऐकून नागराजला मोठा धक्का बसतो आणि प्रिया सुद्धा आता रागाने सुमनकडे बघू लागते. तेव्हा आता प्रिया नागराजच्या कानात म्हणते की याचं तोंड बंद करा लवकर, नाही तर माझं काही खरं राहणार नाही. हळूच नागराज म्हणतो की तू आता असा विचार कर की तो स्केचर जर इथे आला आणि त्याने जर ना महिपतचं चित्र काढलं तर आपलं काय होईल? सुमन म्हणते की बिचाऱ्या वहिनी त्या माणसांचा चेहरा बघून एवढ्या घाबरल्या. तर नागराज म्हणतो की सुमन बस कर आता. नागराज म्हणतो की वहिनीची अवस्था बघ ना, त्या किती घाबरल्यात आणि तू कशाला अजून आठवण काढतेस? आणि असे बोलत असतानाच स्केचर तिथे येतो आणि आता रविराजला नमस्कार करत म्हणतो की सॉरी यायला थोडा उशीर झाला. तर आता लगेचच आता रविराज म्हणतो की अरे काही नाही ये. आणि आता स्केचरला खाली बसवत आता रविराज स्केचरची ओळख करून देतो आणि प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा, हा वैभव बऱ्याचशा माझ्या केसेसमध्ये याने स्केचेस काढून दिलेत. आणि आता लगेचच तो स्केचर म्हणतो की मी डायरेक्ट आता कामाला सुरुवात करतो, वर्णन कोण करणार आहे? तर रविराज आता प्रतिमाकडे बोट दाखवतो. तेव्हा आता रविराज म्हणतो की प्रतिमा तू जसं वर्णन करशील तसंच तो हुबेहूब स्केच तयार करील. आणि लगेचच आता तो स्केचर कागद काढतो आणि प्रतिमाला विचारतो, सांगा बरं मॅडम तो माणूस दिसायला कसा होता? इकडे आता चैतन्य आणि अर्जुन, आता ग्रीन कलरचा अर्जुन शर्ट घालून खाली आलेला असतो आणि वर सायलीकडे बघत असतो. तेवढ्यात आता पूर्णाजी आता अर्जुन चैतन्याला म्हणते की अरे तुम्ही असे उभे का, अगोदर बसा ना. तर आता लगेच चैतन्य म्हणतो हो बसतो. तर इकडे अर्जुन चैतन्य म्हणतो की येतीलच आता त्या बरं का. इकडे आता पूर्णाजी विचार करत म्हणते की विमल
अजून सायली कशी नाही आली ग? इतका वेळ कधी ती बेडरूममध्ये थांबत नाही. पूर्णाजी म्हणते की इतका वेळ कशी झोपली काय माहिती. तर हसतच विमल म्हणते सायली ताई आणि आत्तापर्यंत झोपल्या? शक्य आहे का? मगाशी त्या कॉफी घेऊन त्यांच्या रूममध्ये गेल्यात. आणि तेवढ्यात आता अश्विन आणि प्रतापही तिथे येऊन नाश्त्यासाठी बसलेला असतो. आणि आता प्रताप अश्विन गप्पा मारत आता नाश्ता घेऊन खाऊही लागतात. पण आता अर्जुन त्याचे बोट टेबलवरती टिकटिक मारत वर सायलीकडे बघत असतो. तर आता अश्विन, प्रताप, पूर्णाजी सगळेजण अर्जुनकडे बघतात. आणि आता सगळेजण अर्जुन टेबलवर टिकटिक बोट मारत असल्याचे बघताच आता इकडे चैतन्यला सुद्धा आता मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेच आता त्या बोटाच्या आवाजावरती आणि आता संगीतावरती चैतन्य हा गाणे म्हणू लागतो. आणि चैतन्यसोबत आता सगळेजण गाणी गुणगुणू लागतात. तर आता अर्जुन देखील त्यांच्याकडे बघतो. तर आता पूर्णाजी म्हणते की हे काय चाललंय तुमचं हे? इकडे आता रविराज हा प्रतिमा विचार करत असताना प्रतिमाला म्हणतो की हे बघ प्रतिमा, शांत डोक्याने विचार कर. हे बघ तो माणूस दिसायला कसा होता, त्याचे केस कसे होते, त्याने कोणत्या कलरचे कसे कपडे घातले होते हे सगळं तू सांग. त्याच्या चेहऱ्यावरती काही खून होती का, त्याची दाढी केस कसे होते, जे काही तुला आठवते ना ते सगळं सांग. तर आता प्रतिमाला रविराज सगळा आठवतो. कारमधून रविराज कसा बाहेर निघाला, त्याच्या मिश्या, त्याचा पेहराव सगळं काही प्रतिमाला आठवून प्रतिमाला पुन्हा धाप लागू लागते आणि प्रतिमा घाबरते. सुमन म्हणते की वहिनी पाणी आणू का? तर प्रतिमा म्हणते हो. तर सुमन पाणी आणते. पाणी घेतल्यानंतर रविराज म्हणतो की प्रतिमा विचार कर आणि सांग तो माणूस दिसायला कसा होता. तर आता प्रतिमा पुन्हा आठवू लागते. तर रविराज म्हणतो की तुला जसं जसं आठवतं ना तसं तसं सांग प्रतिमा. तर आता लगेचच प्रतिमा पुन्हा डोक्याला हात लावून पुन्हा प्रतिमा कसं तरी करू लागते. तर प्रिया म्हणते बाबा आईला काय होतंय? तर आता सुमन देखील प्रतिमाला समजावू लागते. तर आता सुमन प्रतिमाला समजावत म्हणते की वहिनी तुम्हाला काही त्रास होतो का? तर रविराज म्हणतो की प्रतिमा तुला सांगायलाच हवं, नाही तर आपल्याला कळेल कसं तो कोण होता ते. तर आता प्रतिमा ही घाबरून इकडे तिकडे आता हलू लागते. तर आता लगेचच नागराज म्हणतो की दादा बघ ना वहिनीच्या डोक्यावर किती ताण येतोय ते. तर आता नागराज म्हणतो की दादा बघणारे नाही तर भलतंच काहीतरी होऊन बसेल बरं का, तेव्हा तिला शांत कर. तर आता प्रिया म्हणते की बाबा ते स्केचर वगैरे सगळं राहू द्या. प्रिया म्हणते की ती स्केच वगैरे सगळं कॅन्सल करा आणि आई चल बरं तू आराम कर. तर आता रविराज म्हणतो की थांब तन्वी तू थांब. आणि प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा तुझा चेहरा जाळणारा माणूस कोण होता ते आपल्याला कळायलाच हवं. इकडे आता अर्जुन हा सायली कधी एकदा बाहेर येते याची आता वाटच बघत असतो. अर्जुन हळूचा चैतन्याला म्हणतो की अरे कधी येत आहेत त्या बाहेर काय माहिती. तर चैतन्य अर्जुनला खुणावतो. तर सायली ही हिरवी साडी घालून खाली आलेली असते आणि सायलीने हिरवी साडी घालताच आता अर्जुन खूप खुश झालेला असतो. आणि सायलीने अर्जुनवरच्या प्रेमाची आता साडी घालून आता कबुलीच दिलेली असते. इकडे आता नागराज हा प्रियाकडे येतो आणि प्रियाला म्हणतो की आज प्रिया, इकडे आता नागराज प्रियाला म्हणतो की आधीच आपला प्लान काल फ्लॉप झालाय, पण आज काही जरी झालं तरी प्रतिमाला मुक्ती मिळायलाच हवी. तर आता रात्री प्रतिमाला उशीखाली मारण्याचा प्रियाने प्लान केलेला असतो. आणि त्या प्लानप्रमाणे आता प्रतिमा रात्री झोपलेली असताना प्रिया ही उशी घेऊन येते आणि त्या उशीखाली आता प्रतिमाचा चेहरा आता झाकून ती उशी दाबून आता प्रियाने प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि आता प्रतिमाच्या तोंडावर उशी ठेवून आता प्रिया ही प्रतिमाचे तोंड दाबत असताना अचानक आता मोठा आवाज होतो. आणि आता प्रतिमा ही आता हातवारे करून प्रियाला थांबवत असते. तर आता प्रिया प्रतिमाला मारत असल्याचे बघून आता प्रतिमेला वाचवायला कोण येणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब